नमस्कार. आयक्यू म्हणजे काय आणि आयक्यू आणि मार्क्स याच्यामध्ये डिफरन्स काय? आयक्यू पेक्षा मार्क्स वेगळे कसे आणि मार्क्स पेक्षा आयक्यू वेगळा कसा? हे आज आपण जाणून घेणार आहोत. 90% मार्क्स म्हणजे हाय आयक्यू आणि मुलगा खूप हुशार. लो मार्क्स आणि मुलगा कमी हुशार. हा आजच्या पालकांचा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि नेमका हाच गैरसमज आज आपण दूर करणार आहोत. आयक्यू आणि मार्क्स याची तुलना केल्या जाऊ शकत नाही किंवा मार्क्सची तुलना आयक्यू सोबत आपण करू शकत नाही. आयक्यू म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आयक्यू म्हणजे काय? तर मेंदू एखादी गोष्टी कशी विचार करतो आणि विचार केल्यानंतर त्यावर कसा निर्णय घेतो, तर ही निर्णय क्षमता आणि वारंवार जलद गतीने विचार करणे म्हणजे आयक्यू. आयक्यू मध्ये काय असतं? तर्कशक्ती, स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, तसेच एखाद्या गोष्टीचा आपण कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे त्या विचार करू शकतो म्हणजे आयक्यू. म्हणजे एखादी गोष्ट असेल तर त्याला आपण कोणत्या कोणत्या अँगलनी बघू शकतो म्हणजे आयक्यू. आयक्यू म्हणजे नवनवीन गोष्टींचा विचार करणे. आयक्यू म्हणजे फक्त पाठांतर नव्हे, पुस्तकी अभ्यास नव्हे, पुस्तकातून पाठ केलेलं आणि ते तसं तसं उतरवलं म्हणजे आयक्यू नव्हे. तर आयक्यू म्हणजे विचार करण्याची ताकद. या उलट मार्क्स म्हणजे काय? तर मार्क्स म्हणजे आपण जे पाठांतर करतो आणि जे आपण प्रत्यक्षात उतरवतो त्याचं मोजमाप. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची पाठांतराची क्षमता आणि तुम्ही जे पाठ केलेलं आहे ते तुम्ही कसं उतरवलेलं आहे ते करण्याचं मोजमाप म्हणजे मार्क्स. एखादा विद्यार्थी 90% मार्क्स आणेल, परंतु तो एखादा चांगला निर्णय घेऊ शकत नाही. आणि तेच एखादा विद्यार्थी कमी मार्क्स आणेल, पण तो आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतो, चांगला निर्णय घेतो. आयक्यू आणि मार्क्स यामधला फरक. चला एक साधी तुलना करूया. विचार करण्याची क्षमता, पाठांतर आणि पाठ करण्याची क्षमता. पाठांतर केल्याने तुमचे मार्क्स नक्की वाढतील. पाठांतर केल्याने आपण जे प्रत्यक्षात एक्झाम मध्ये उतरवलो आहे त्यानुसार त्या विद्यार्थ्याचे मार्क्स नक्की वाढतील. परंतु दुसऱ्या बाजूला त्याची विचार करण्याची क्षमता वाढत आहे का? तो एकाच गोष्टीला वेगवेगळ्या अँगलनी बघत आहे का? की नुसतं पुस्तकांमध्ये जितकं दिलं आहे तेच पाठ करून, लर्न करून, ते तसं तसं उतरून त्यातच तू पुढे जात आहे? हे म्हणजे आयक्यू आणि मार्क्स यामधला डिफरन्स. म्हणजे काय? मार्क्स म्हणजे रिझल्ट, आयक्यू म्हणजे पोटेन्शियल. कमी मार्क्स असलेली मुलं ही कमी हुशार असतात का? हा आपला गैरसमज आहे. अनेक मुलं असतात ज्यांचे मार्क्स कमी आहेत, परंतु ते क्रिएटिव्ह टाईप, लीडर टाईप आणि प्रॅक्टिकली असतात. ते कोणताही निर्णय योग्य घेतात आणि चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेऊ शकतात. परंतु तेच विद्यार्थी जेव्हा एक्झाम रूम मध्ये जातात तेव्हा गोंधळून जातात किंवा जेव्हा पाठांतर करतात ते पाठांतर त्यांना जे समजलेलं आहे ते तसंच तसं एक्झाम पेपरमध्ये उतरू शकत नाही. हा सुद्धा एक मोठा विरोधाभास आहे. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी मिळाले याचा अर्थ तो विद्यार्थी कमी हुशार आहे हे असं समजून चालत नाही. आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर येऊ. हे सर्व मोजमाप मार्क्सचं तर होऊन जातं. वारंवार आता नर्सरी पासून ते समोरच्या पूर्ण शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्याची मार्कची टेस्ट तो नेहमी देत असतो. परंतु आयुष्याची टेस्ट किंवा ज्या टेस्ट मधून त्याचं भविष्य घडणार आहे ती टेस्ट आपण कधीतरी केली आहे का? आपण आपल्या मुलाची कधीतरी आयक्यू टेस्ट करून पाहिली आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारा. तर आयक्यू टेस्ट मधून नेमकं काय समोर येतं? आयक्यू टेस्ट दिल्यानंतर नेमकं काय रिझल्ट लागतो?
तो रिझल्ट फक्त मार्क्स पुरता मर्यादित नसतो. तर IQ टेस्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? मुलाची खरी क्षमता ओळखण्यासाठी, त्याची विचारशक्ती समजून घेण्यासाठी, योग्य अभ्यास पद्धती ठरवण्यासाठी, करिअर मार्गदर्शनासाठी सायंटिफिक IQ असेसमेंट हे अंदाजावर नाही तर डेटावर चालतं. आणि म्हणूनच IQ टेस्ट आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्क्स ही आजचं चित्र आहे आणि IQ टेस्टचा जो रिझल्ट आहे ते उद्याचं भविष्य. मुलाला फक्त मार्क्समध्ये मोजून चालणार नाही, तर मेंदूच्या क्षमतेनुसारही त्याला आपल्याला मोजावं लागेल. आपण मुलाची IQ टेस्ट नक्की करावी. ज्याप्रमाणे तो वेगवेगळ्या एक्झाम देत आहेत, मार्क्स मिळवत आहे, त्याचप्रमाणे त्याची IQ टेस्ट सुद्धा करावी. आणि IQ टेस्ट केल्यानंतर त्याचं जे मोजमाप येईल किंवा त्याचं जे विचार करण्याची पद्धत, त्याची निर्णय क्षमता, त्याची तर्कशक्ती आणि भविष्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द, या सर्व गोष्टीचा निकाल आपल्याला IQ टेस्ट मधून मिळतो. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मेधामॅटिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आपल्या मुलाची IQ टेस्ट कधी करणार आहोत हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. थँक्यू.